अक्कलकोटमध्ये घडलेली स्वामींची ही खरी लीला पाहून विज्ञानानेही हात टेकले। स्वामींचे अत्यंत लाडके सेवेकरी चोळप्पा हे रात्रीच्या वेळी स्वामींची सेवा करत होते। स्वामी गाढ झोपले होते आणि चोळप्पा त्यांचे पाय चेपत होते। अचानक अंधारातून एक काळा कुट्ट आणि विषारी नाग सळसळत आला आणि थेट चोळप्पांच्या पायाला विळखा घालून बसला। चोळप्पा घाबरले, पण स्वामींची झोप मोड होऊ नये म्हणून ते जागेवरच स्तब्ध राहिले। त्यांनी स्वामींचे स्मरण केले। नाग फणा काढून डंख मारणार तेवढ्यात झोपलेले स्वामी अचानक जोरात ओरडले, अरे खबरदार जर माझ्या भक्ताला स्पर्श केलास तर। आणि काय आश्चर्य, त्या विषारी नागाने एका सेकंदात आपली फणा खाली घेतली आणि चोळप्पांच्या पायाचा विळखा सोडून तो शांतपणे तिथून निघून गेला। झोपेतूनही आपल्या भक्तांचे रक्षण करणाऱ्या अक्कलकोटच्या स्वामींच्या चरणांत सर्व ब्रह्मांड आहे। तुमचाही या परब्रह्मावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की